धूरखेड्यात अटकाळे परिवाराचा सनसनाटी डंका, एकाच वेळी 3 सुपुत्रांची महाराष्ट्र सुरक्षा बलात धडक। रावेर तालुक्यातील धूरखेडा गावाने आज इतिहास घडवला आहे। कष्टाचं चीज कसं होतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे अटकाळे परिवारातील ते 3 हिरे, नरेंद्र अटकाळे, सचिन अटकाळे आणि संजय अटकाळे। या 3 तरुणांनी महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे। या विजयानंतर संपूर्ण धूरखेडा गावात दिवाळी साजरी करण्यात आली। रक्ताचं पाणी आणि अतोनात कष्ट जेव्हा जिद्दीला जोडलं जाते तेव्हा यशाचा गुलाल असाच उधळला जातो। रावेर तालुक्यातील धूरखेडा येथील नरेंद्र, सचिन आणि संजय अटकाळे या 3 तरुणांची महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड झाल्याने गावाचा ऊर अभिमानाने भरून आला आहे। डीजेचा कडकडाट आणि गावाचा जल्लोष, या 3ही नवनियुक्त जवानांचे गावात आगमन होताच गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत एखाद्या उत्सवासारखं केलं। डीजेच्या तालावर तरुणांनी ठेका धरला तर महिलांनी या वीरांचे औक्षण करून त्यांना ओवाळले। फुलांनी सजवलेली गाडी आणि हवेत उडलेला गुलाल हे दृश्य धूरखेड्याच्या डोळ्याचे पारणे फेडणारे होते। सामान्य कुटुंबातून येणारा नरेंद्र, सचिन आणि संजय यांची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पोलीस भरती आणि सुरक्षा बलाची तयारी केली। आज यांच्या कष्टाला फळ मिळालं असून ते आता राज्याच्या सुरक्षितेसाठी तैनात होणार आहेत। त्यांच्या या यशामुळे धूरखेडा गावाचे नाव संपूर्ण जळगाव जिल्ह्यात गाजत आहे। आमच्या पोरांनी गावाचं नाव काढलं, आज आम्हाला त्यांचा स्वार्थ अभिमान वाटतोय, अशी भावूक प्रतिक्रिया यावेळी नातेवाईकांनी दिली। गावातील लहानपणापासून थोरांपर्यंत प्रत्येकजण या अटकाळे वीरांचं अभिनंदन करण्यासाठी रस्त्यावर उतरला होता। खरोखरच नरेंद्र, सचिन आणि संजय अटकाळे यांनी दाखवून दिलं की ग्रामीण भागातील तरुण जर ठरवलं तर कोणतंही मैदान मारू शकतात। या तिघांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी तापी पूर्णा न्यूज चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा।